नमस्कार सगळ्या माझ्या लाडक्या मित्रांनो. आज मी तुम्हाला ज्यावेळेस मी आत्याच्या गावी गेले होते तेव्हा सुट्टीमध्ये दाजीची आणि माझी चांगलीच मैत्री जमली आणि मैत्री जमत आम्ही दिवसभर घरी असायचो. आत्या मामा सगळे शेतामध्ये जायचे. त्यावेळेस मग आम्ही घरी काय करायचो आणि मी कसा आनंद घेतला, पुढे काय काय झालं, तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईबच नसेल केलं तर प्लीज आता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव मोहिनी आहे. मला नेहमीच ह्या त्यावेळी जाण्याची खूप इच्छा होती. माझं लग्न होऊन बरेच दिवस झालं होतं, तरी मी आत्याकडे काही गेले नव्हते. त्यावेळेस मात्र मी गावी आले तर नेहमी ती आत्या मला म्हणायची, अगं तो आमच्याकडे आधीसारखी येत नाही. आधी कशी यायची, चांगली 8-8, 10-10 दिवस राहायची, आता मात्र येत नाही. त्यावेळेस मी म्हटलं की आता माझं लग्न झालं आहे, मी शहरामध्ये असते, त्यामुळे वेळच भेटत नाही. मात्र मला चांगलं आठवडाभर त्या दिवशी मी निवांतच होते आणि असंही घरी बसून खूपच कंटाळा यायचा. काम पण नव्हतं कुठे आणि मी विचार केला की आहेच निवांत, जाऊन आत्यांशी भेट घेऊन येते. खूप दिवस झालं मी काही तिकडे गेलेच नव्हते. त्यावेळेस मी लगेच फोन केला आणि आमच्या दाजीने उचलला. काय गं मोहिनी, आज खूप दिवसातून कशी काय आठवण आली आज आज त्यावेळेस मी म्हटलं काय करू, म्हटलं बघावं काय चाललं आहे तुमचं ते. त्यावेळेस ते म्हटले आमचं काय चालणार आहे, चाललं आहे शेतातील थोडीशी कामं वगैरे. मी म्हटलं होय का. मग ते म्हटले कधी येते घरी, सगळे तुझे खूप वाट पाहत आहे. कारण की सगळ्यांना माहीत होतं मी किती चांगले बोलण्याच्या बाबतीत होते. सगळे शेजापाजारी आणि घरातल्यांना पण खूपच अगदी मी मनमिळाऊपणे बोलायचे आणि सगळ्याला आपलंसं मी केलं होतं. त्यावेळेस मात्र ते मला म्हटले ये ना, खूप तुझी सगळे लोक आठवण काढते. मी म्हटलं बरं ठीक आहे, मी येते आणि मग मी फोन ठेवून दिला. मग मी दुसऱ्या दिवशी सगळी माझी तयारी केली आणि मग मी निघाले होते. त्यावेळेस मात्र मला माहिती नव्हतं की सगळ्यांना माहीत आहे मी येणार आहे. मी सरप्राईजच द्यायचं सगळ्यांना आणि ह्याच हिशोबावर मी गेले होते. जाताना वातावरण वाटेतलं खूप मस्त होतं. थंड हवेचा गारवा होता. कुठे कुठे पाऊस उघडला होता तर कुठे रस्त्यातून पाऊस चालू झाला होता. वातावरण तर चांगलं होतं. मात्र आमच्या आत्याचं गाव खूपच खेडेगाव आहे आणि तिथे जायला गाडी वगैरे नसते. कधीतरी कोणाला फोन करून बोलवून घ्यायचं किंवा मिळेल त्या गाडीला हात करायचा आणि तिथून मग गावी जायचं, असंच करावं लागत असायचं. झालं असं, मी बसमधून उतरले तेवढ्यात एक पुढून रिक्षा चालली होती. मी त्यांना हात केला आणि त्यांनी बरोबर आमच्या आत्याच्या गावामध्ये आणून सोडलं होतं. गावातील माझे तसं कोणी नव्हतं, मात्र पारावर काही लोक बसली होती. मला पाहून ते टक्कामक्काच बघू लागले. मनातल्या मनात म्हणत असतील की एवढी सुंदर कोण आली आमच्या गावामध्ये पाहुणे. मात्र मी त्यांना काहीच भाव दिला नाही. तिथेच बाजूला एक छोटंसं हॉटेल होतं. त्याच्यावरून सगळ्यांसाठी मी खायला थोडेसे सामान घेतलं आणि वडापाव वगैरे घेतले. थोडीशी आधीच मी येताना फळं वगैरे घेतले होते, कारण की रिकामा हाताने जायचं नाही हे मला माझ्या घरच्यांनी संस्कार शिकवले होते. आणि कारण की आत्याच्या इथे कोणी पण असू शकतं आणि त्यांच्या सासू वगैरे म्हणायची आली ते आली, रिकामीच हाताने आली. म्हणून मग मी सगळ्यांसाठी खाऊ घेतला होता. मग मी चालतच येत होते. तेवढ्यातच मागून कोणाचा तरी गाडीचा आवाज आला. पाहिलं तर कोण, हा माझा दाजीच होता विनायक. त्यावेळेस तो म्हटला आला की मॅडम, मला माहीत होतं तू ह्याच टायमिंगला येशील. जर वेळेस ह्याच टायमिंगला येत असायची आधी. मी म्हटलं होय का, तू काय माझ्या रस्त्याचीच वाट पाहत बसला होता का, मी केव्हा येणार आणि कधी येणार. त्यावेळेस तो म्हटला हो, मी तेच करत होतो, मला तर चैनच पडत नव्हती. त्या दिवशी तू म्हटली आणि मग काय, मी तर विचार करत होतो कधी येणार. मात्र मला माहितीच होतं तू 1-2 दिवसातच येणार आहे. बरं चल बस इथे. त्यावेळेस तो मला म्हटला तुला काही पाहिजे का, आईस्क्रीम वगैरे, कारण की तुझ्या खूपच आवडीचं होतं. त्यावेळेस मी म्हटलं तू जर सांगत असला तर मला काही नको वाटतंय काही खायला, मला पण खायचं आहे. मग काय, आम्ही दोघांनी खाल्लं. खूप दिवसातून मी त्याला पाहत होते. त्याच्यामध्ये खूपच बदल झाला होता. दाढी मिशा आली होती, चांगलाच उंच झाला होता. 4-5 वर्ष झालं मी पाहिलंच नव्हतं. त्यावेळेस मी म्हटलं
कमालीचाच तुझ्यामध्ये बदल झाला आहे रे. आता चांगला दिसतो की नाही बघ एखादा चांगला तरुण. त्यावेळेस तो म्हटला, हो का, तुझ्यामध्ये पण खूप बदल झाला गं, लग्न झाल्यावर खूप बदलतं. मी म्हटलं, तुझं कधी लग्न? त्यावेळेस तो म्हटला की करेन की, त्याच्यात काय आहे, मुलगीच कोणी देत नाही, आता लग्नाचं वय होऊन गेलं. त्यावेळेस आम्ही दोघं हसू खेळू लागलो, बोलू लागलो. शेवटी आम्ही घरी आलो. घरातले कुठेच दिसत नव्हते. मी इकडे तिकडे शोधलं. त्यावेळेस तो म्हटला, कुणाला पाहते? अगं सगळे घरातले शेतामध्ये गेले आहेत, आता संध्याकाळशिवाय कोणीसुद्धा येणार नाही. माझा तर मूडच खराब झाला. मी म्हटलं, मग जायचं का आपण शेताकडे? त्यावेळेस तो म्हटला, अगं राहू दे, कुठे जायचं, बस इथेच निवांत आणि जेवण वगैरे कर, जेवण केले नसेल तर. त्यावेळेस मी म्हटलं, खूपच माझी काळजी आहे. त्यावेळेस तो म्हटला, मग नसणार कशी, लाडकी मेहुणी जी आहे, मग काळजी तर घ्यावीच लागते तिची. त्यावेळेस मात्र मला खूपच त्याचं बोलणं चांगलं वाटलं, कारण की तो नेहमीच अगदी मित्रासारखं आम्ही दोघे एकमेकाला बोलत असायचो. आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या आणि दिवसभर कसा गेला ते समजलं नाही. त्यावेळेस तो म्हटला की खरंच आधीचे दिवस आता पुन्हा येणार नाहीत, मात्र ते दिवस आठवूनच आनंद घ्यावा लागतोय. मी म्हटलं, हो ना, किती ते चांगले दिवस होते आणि किती आपण आनंद घ्यायचो. त्यावेळेस तो म्हटला, एकदा तुला आठवतंय का, तू अशीच गावाकडे इकडे आले होते, त्या दिवशी आपण रात्री काय केलं? त्यावेळेस मात्र मला ते दिवस आठवू लागले. मी काही जास्त बोलले नाही आणि विषय टाळला. मात्र त्याला समजलं की मी विषय टाळला आहे. मी दुसरा विषय घेतला. तो पण नंतर काही बोलला नाही. मग संध्याकाळी 5-5:30 वाजले. तो घरच्यांना आणण्यासाठी गेला आणि मी त्यांच्यासाठी खूपच चांगलं जेवण वगैरे बनवलं होतं. सगळे मला पाहून खूपच आनंदित झाले आणि आधीपेक्षा चांगली सुधारली की शहराचं पाणी चांगलंच मानवलं असे ते मला म्हटले. मी म्हटलं, हो का. मग आम्ही खूप वेळ अशा गप्पा मारल्या. घरचे सगळे आनंदित होतो. सगळ्यांनी बसूनच रात्री एका पंक्तीला जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर मी त्यांना बोलू लागले. सगळे आता संध्याकाळ झाल्यानंतर आपापल्या खोलीत जाऊन झोपले. मी आणि माझी दाजी मात्र गप्पा मारत होतो. विनायक त्यावेळेस मात्र शांतता हवेमध्ये होती आणि मी पण एकटी. मग मी स्वतःच विषय काढला त्या दिवशीचा. काय रे, दुपारी काय म्हणत होता त्या दिवशीचं? त्यावेळेस तो म्हटला, काही नाही, जाऊ दे आता. मी म्हटलं, अरे मला थोडंसं वेगळं वाटलं त्यामुळे मी हे केलं नाही, मात्र मला पण तू खूपच आवडायचा. आम्ही खूप वेळ बोलत थांबलो. त्यावेळेस तो म्हटला, त्या दिवशी आपलं निम्मं राहिलेलं आता पूर्ण करायचं का? मला पण तेच पाहिजे होतं. खूप दिवस झालं मला काय असा आनंदच भेटला नाही. मी म्हटलं, हो का, चल ना करूया सुरू. अगदीच कोणी जागं नव्हतं. मग आम्ही गेलो बाजूच्याच खोलीमध्ये आणि तोनी मला जवळ घेतलं आणि तो चालू झाला, खरं मोहिनी तू खूपच सुंदर आहेस गं, पहिल्यांदाच मी तुला एवढ्या जवळून बघतोय, असं म्हणून तो झाला सुरू. मी पण आता शांतच होते. त्याला मी आनंद देऊ लागले आणि ते जे करतोय त्याच्यात मी त्याला साथ देऊ लागले. तो काही थांबला नाही. 2 ते 3 वेळा त्या दिवशी रात्रभर त्याने मला सुख दिलं आणि वेगळ्याच प्रकारे आनंद दिला. मी मात्र वेडीपिशी होऊन त्याच्या मिठीत होते. त्याने वेगळ्याच प्रकारे मला दणके देऊन शांत केलं. तर कशी वाटली तुम्हाला मी आणि माझ्या दाजींची ही लाडकी कथा ते नक्की कळवा. आणि हो, नवीन असाल तर चॅनलला आपल्या लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.